ग्रुप सी मध्ये जवळजवळ 350 पेक्षा जास्त जागा माजी सैनिकांसाठी आलेल्या आहेत आणि ह्यानंतर एमपीएससी ची 50,000ची सरळ सेवेची ऍड येणार आहे आणि ह्यामध्ये सुद्धा 15% रिझर्वेशन माजी सैनिकांना आहे। अर्थात ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 2026-27 ही दोन्ही वर्षांनी त्याच्या पुढचे वर्ष माजी सैनिकांना ज्यांना स्टेट सर्व्हिस मध्ये नोकरी करायची अतिशय सुवर्ण संधी आहे, पण त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत। ह्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे म्हणजे माजी सैनिक नेमका कोण, कोणाला म्हणायचं माजी सैनिक। दुसरा आहे आरक्षणाचा कायदा आणि नियम नेमका काय आहे माजी सैनिकांसाठी। तिसरा आरक्षणामध्ये किती टक्केवारीचा लाभ घेता येतो, त्याच्याबरोबर कोणकोणती कागदपत्र प्रमाणपत्र वय किती काय गोष्टी आहेत ह्या माझ्यासाठी आहेत ते महत्वाचं आहे। त्यानंतर फॉर्म भरताना नेमका कशा प्रकारे फॉर्म भरावा जेणेकरून माझा फॉर्म भरल्या आउट होणे। तिसरी गोष्ट नियुक्तीची प्रक्रिया आणि इतर लाभ काय आहेत। या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला ह्या सेशन मध्ये मिळणार आहे। म्हणून जेही माजी सैनिक आहेत, जे माजी सैनिक होण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि जे माजी सैनिकाच्या कुटुंबातून येतात आणि ज्यांना माजी सैनिकांना यातून एमपीएससीच्या माध्यमातून सरळ सेवेच्या माध्यमातून कोणती ना कोणती पोस्ट काढायची, त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरी बिन बोबाट बघा, का तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे। करेक्ट? तर आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला मुद्दा, नेमकं माजी सैनिक कुणाला म्हणायचं, का तर यामध्ये पॅरामिलिटरी मध्ये जे येतात बांधव ते माजी सैनिक मध्ये पात्र होत नाहीत। सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ बरोबर आहे, हे माजी सैनिक म्हणून पात्र नाहीत। तर जे आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये, एअरफोर्स मध्ये नियमित सेवा बजावलेले आहेत असे लढाऊ आणि बिगर लढाऊ हे माजी सैनिक म्हणून पात्र ठरतात। ही पहिली गोष्ट। बाब नंबर 2 अशी आहे, यामध्ये बाब नंबर 2 आपल्याला इथं असं सांगितलं जातं की जेही ह्या ठिकाणी आपण पाहतो सन्मानजनक ज्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे, जसं की गैरवर्तन किंवा न्यायालयाने बडतर्फ माजी सैनिक केलेला नसावा, सन्मानजनक पूर्ण सेवा पूर्ण करून आलेला व्यक्ती त्याला माजी सैनिक म्हटलं जातं। त्याच्याबरोबर जे शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि इमर्जन्सी कमिशन याचे अधिकारी जे त्यांची ठरलेली जेवढी सेवा होती तेवढी पूर्ण करून जे आलेले आहेत ते माजी सैनिक आहेतच। आणि जे टेरिटोरियल आर्मी आहेत तर त्यातून जे आलेले आहेत नियमित सेवा करून तर लढाऊ सेवा बजावलेले सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र असलेले कर्मचारी सुद्धा माजी सैनिक म्हणून कन्सिडर होतात। तर हे पहिली गोष्ट क्लिअर। आता सेकंड मध्ये जर आपण पाहायचं झालं तर जे माजी सैनिक ग्रुप सी च्या या परीक्षेचा फॉर्म भरणार आहेत किंवा भरलेला आहेत त्यांच्यासाठी आपण वॉरियर्स बॅच लॉन्च केलेले आहे फक्त 2499। आणि आपले तुम्हाला माहितच आहे की आपल्या अकॅडमीनं आतापर्यंत प्रचंड मोठे रिझल्ट दिलेले आहेत आणि तशीच रिझल्ट ओरिएंटेड एकदम तुमच्या टायमिंगला वेळेला साजेचं असं नियोजनबद्ध ही बॅच असते। आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तिथं जा, ॲप डाउनलोड करा किंवा स्क्रोल पट्टीवर जो नंबर आहे 7038155255 त्यावरती कॉल करा आणि बॅच घ्यायची प्रक्रिया पूर्ण करा। का तर एक गोष्ट लक्षात घ्या, जरी सगळं असेल आणि योग्य मार्गदर्शन नसेल तर भरकटत 2-3 वर्ष आपण अभ्यास करू शकत नाही। म्हणून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण व्हायचंय तर ही बॅच अवश्य जॉईन करा। आता बघा आपण पुढच्या टप्प्यामध्ये वळूयात की माजी सैनिकांचा सगळ्यात पहिल्यांदा येतं की माझं वय बसतंय का, हा सगळ्यात पहिल्यांदा येणारा प्रश्न आहे। का तर परीक्षेत असं लिहिलेलं असतं की माजी सैनिकांसाठी जे खुल्या प्रवर्गातले माजी सैनिक आहेत त्यांना सांगितलं जातं की 38+ लष्करी सेवा काळ अधिक 3 वर्ष आणि मागास वर्गीय EWS असतील, ओबीसी असतील, सगळे असतील त्यांना सांगितलं जातं 43+ लष्करी सेवा अधिक 3 वर्ष। तर हे सांगितल्यानंतर सहज तुम्हाला कॅल्क्युलेट होत नाही की आपलं वय यामध्ये बसतंय का। त्याच्यासाठी साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो बा, फॉर एक्झाम्पल जे माजी सैनिक ओपन कॅटेगरी मधून येतात, कुठून येतात, ओपन कॅटेगरी मधून येतात, तर कसे पात्र आहेत बघा। फॉर एक्झाम्पल एखाद्या माजी सैनिकाचा जन्म 1 मार्च 1980 आहे आणि यामध्ये आपण पाहतो
1 ऑक्टोबर 2026 एमपीएससीचं वय पकडण्यासाठी ही डेट दिलेली आहे. हे डेटला वय पकडलं जातं. 1 ऑक्टोबर 2026 ला तुमचं वय झालेलं आहे 46 वर्ष 7 महिने. म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 ला तुमचं वय किती आहे ते काउंट करा पहिल्यांदा. मग तिथं तुमचं वय 46 वर्ष येईल, कुणाच 47 येईल, कुणाच 48 येईल. त्यातून काय करा, तुम्ही जेवढी सर्व्हिस केलेली आहे ती वर्ष वजा करा. तुम्ही 15 वर्ष सर्व्हिस केली ना, तर 46 वर्ष वजा 15 वर्ष करा, 31 वर्ष तुमचं वय आलं. आता 31 वर्षातून माजी सैनिकांना सध्या 3 वर्षाची सवलत चालू आहे. किती? 3 वर्षाची सवलत. मग परत 31 वजा 3 करा, मग किती आलं? ह्या ठिकाणी आपण पाहतो 28 वर्ष आलं. किती? 28 वर्ष हे तुमचं आजचं वय झालं. आता हे वय झाल्यानंतर आता बघा की ओपन कॅटेगरीतील जनरल विद्यार्थी 38 वयापर्यंत एक्झाम देऊ शकता आणि तुमचं वय 28 वर्ष आहे. भले डॉक्युमेंटवर तुमचं वय 47 वर्ष आहे, परंतु एमपीएससी नुसार तुमचं वय किती झालं? 28 वर्ष झालेलं आहे. आता हे 28 वर्ष झाल्यानंतर आता तुम्ही लक्षात घ्या, पुढची 10 वर्ष परीक्षा देऊ शकता, जवळ तुम्ही ह्या वयानं 38 होत नाही तोपर्यंत. ध्यानात येतंय का? आता यामध्ये अजून लक्षात घ्या, ह्यात जर तुम्ही अदर कॅटेगरीचे असाल, ओबीसी, एससी, एसटी कोणतंही, तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला इथं काय आहे की अदर कॅटेगरी आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं ओबीसी कॅन्डिडेट आहे, तो किती वर्ष परीक्षा देऊ शकतो? 43. एससी कॅन्डिडेट किती वर्ष? 43. आणि तुमचं वय किती झाले? 28 वर्ष. आता तुम्ही काय करा, तिथपर्यंत परीक्षा द्या. अशा प्रकारे ही सवलत आहे. ही काय सवलत आहे? म्हणजे काय करायचं, तुमचं वय त्यातून तुमची सेवा वजा करा, खाली उरलेल्या बेरजे परत -3 करा, ते झालं तुमचं आजचं रिअल वय. आणि ते रिअल वय आणि एमपीएससी जर म्हणते ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 38 वर्ष आणि अदर कॅटेगरीचा 43 वर्ष, तर तुमचं वय आज 28, 30, 27, 26 निघाल. तर पुढं तुम्हाला वय म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही 98 वर्षाला पोस्ट वय संपतं ना गव्हर्नमेंटच्या इकडच्या सर्व्हिसमध्ये झालं, तरी काय विद्यार्थी 57 वर्षापर्यंत सुद्धा अशा लेवलनं परीक्षा देऊ शकतात. परंतु आपल्याला इतका टाइम नाही, आल्या की 1-5-6 महिन्यात आपण अभ्यास करून पेपर दिला पाहिजे. आता बघा, पुढचा मुद्दा जर आपण पाहायचं झालं तर समांतर आरक्षण ही काय प्रक्रिया आहे, हा मुद्दा इथं लक्षात घ्या. पहिली गोष्ट, माजी सैनिकाकडे एक डॉक्युमेंट कंपल्सरी लागतं. जसं माजी सैनिक डॉक्युमेंट सांगेन मी कोणते, तसंच एक डॉक्युमेंट लागतं, डोमासाईल, महाराष्ट्राचा रहिवासी असणारं सर्टिफिकेट लागतं. अन्यथा ह्यामध्ये तुम्ही माजी सैनिक म्हणून राज्य शासनाच्या नोकरीसाठी पात्र होत नाही. म्हणून हे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, डोमासाईल महाराष्ट्राचं. दुसरी गोष्ट, समांतर आरक्षणाचा प्रकार काय असतो हा, तर फॉर एक्झाम्पल आपण पाहतो बघा, माजी सैनिकांना समजा 100 जागा निघल्या, तर त्यातल्या 15% कोणाला रिझर्व्ह आहेत, तर एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी जागा या रिझर्व्ह आहेत. आता ह्या 15% ओबीसीचा कोटा, ओपनचा कोटा, ईडब्ल्यूएसचा कोटा, एससीचा कोटा. आता ईडब्ल्यूएसचा कोटा 10% आहे, बरोबर आहे. तर या 15%तल्या 10% ईडब्ल्यूएस, बरोबर आहे. त्यानंतर 19% कोटा कोणाचा आहे? ओबीसीचा. तर म्हणजे या 15 मध्ये परत आतमध्ये आरक्षण असणं, 15 मध्ये आतमध्ये आरक्षण असणं, याला समांतर आरक्षण नावाचा प्रकार आपण म्हणतो. आता यामध्ये बघा की समांतर म्हणजे ज्या कोट्यातनं तुम्ही फॉर्म भरलाय माजी सैनिक ओबीसी, तर तुमची निवड ओबीसीतनंच होणार आहे. हा विषय लक्षात घ्यायचा. आता बघा, पुढचा विषय आहे की आता आलेल्या परीक्षेमध्ये एक होती क्लर्कची परीक्षा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्लर्क सारख्या एक ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त एक क्वालिफिकेशन लागतं, जसं की MSc, जसं की टायपिंग, तर अशा गोष्टीसाठी माजी सैनिकांना 2 वर्षाची सवलत असते. म्हणजे आता निघलेली ऍड बघा, कोणती? क्लर्कची, टंकलेखकची ऍड निघली होती. तर ह्यामध्ये काय सांगितलं की एकंदरीत 2 वर्ष म्हणजे तुम्ही परीक्षा पास होऊन जॉईन झाले की जॉईन झाल्यापासून पुढची 2 वर्ष तुम्हाला दिली जातात की तुम्ही MSCITचं सर्टिफिकेट काढा, किंवा तुम्ही टायपिंगचं लागत असेल तर टायपिंगचं सर्टिफिकेट काढा. म्हणजे आजच्या डेटला लगेच तुम्हाला कोणतंच सर्टिफिकेट लागत नाही. हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. आजच्या डेटला कोणतंच सर्टिफिकेट लागत नाही, म्हणजे असे एक्स्ट्रा प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो ते. पुढे बघा,
आता बघा, समजा आरटीओ सारखी पोस्ट आहे, EMVI असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. आता ह्यामध्ये काय असतं बघा, ह्यामध्ये जनरली आपण पाहतो ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलचा डिग्री किंवा डिप्लोमा असणारे विद्यार्थी पात्र ठरतात. आता बऱ्याचदा जे टेक्निकल फील्डमध्ये माजी सैनिक काम करतात, आता जसं की आपण एक जनरल गोष्ट पाहतो, कोण 10वीतून कोण 12वीतून मिलिटरीमध्ये गेलेलं असतं, तर तिथं काय आहे की 15 वर्षाची सर्व्हिस पूर्ण केलं की तिथं मिलिटरी ग्रॅज्युएशनचं आर्मी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळतं. आता हे सर्टिफिकेट इकडच्या ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटच्या लेवलचं असतं. बाकीच्या परीक्षेचा प्रश्न संपला. पण आता जशी टेक्निकल पोस्ट आहे आरटीओची, आता आरटीओला कसं असतं बघा की तुमच्याकडं बाहेरून काय डिप्लोमा झालेला नसतो, परंतु तिथं तुम्ही ऑटोमोबाईल मेकॅनिकल फील्डमध्ये काम करत असता, तर ती सर्टिफिकेट तुमची चालतात का, हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न लक्षात घ्या, त्यामधलं जे तुमचं HMT डिप्लोमा असेल तुमचा मेकॅनिकल ऑटोमोबाईल, तसं देतात तुम्हाला लिहून तिथं सिकंदराबादमध्ये वगैरे जे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो जिथं ट्रेनिंग झालेले आहेत त्या लोकांना. पण जे तुमचे ट्रेडची सर्टिफिकेट असतात ट्रेड, तर ती ट्रेडची सर्टिफिकेट चालत नाहीत, तर त्याला कोणतं HMT डिप्लोमा सर्टिफिकेट जे आहे ते लागतं, HMTचं डिप्लोमा. मग ते असे स्पेशल जे निघतात जागा, जसं की सिव्हिलच्या निघतात कधी कधी. आता सिव्हिलचं शक्यतो ना आपण काउंट नाही करत, पण तो आरटीओ मध्ये मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये काय आहे, मेकॅनिकलच्या या जागा निघल्या की ते सर्टिफिकेट लागतं, ट्रेडचं सर्टिफिकेट चालत नाही. हे कन्फ्युजन थोडंसं लक्षात ठेवा. आणि तरी जरी कुणाला वाटतंय ना माझे सर्टिफिकेट चालतंय का, तर ते व्हेरीफाय करायला आमच्या ह्या नंबरवरती पाठवून द्यायचं बघा, 7038 155 255. तुम्हाला असं जर वाटत असेल की हे सर्टिफिकेट चालतंय का चेक करा, तर हे पाठवून द्या. तुम्हाला चेक करून सांगतं की तुम्ही आरटीओ साठी पात्र आहात का नाही. थोडंसं किचकट आहे ते, इथं लेक्चरमध्ये 1 तास त्याच्यावर जाईल सर्टिफिकेट कोणतं आहे, त्याच्यामुळे फक्त हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न मोठा आहे की इथं तर तुम्ही क्वालिफाय होता फिजिकलमध्ये आरटीओच्या, त्यामध्ये काय डाऊट नाही. आता यामध्ये बघा दुसरी पुढची महत्वाची गोष्ट की जे विद्यार्थी कुठलेही लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक अशा प्रकारची पोस्ट आहेत, तलाठी वगैरे, जेवढ्यालाही इकडं मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागते ना, तुमच्याकडे जर डिग्री नसेल, तुम्ही 10वीतून 12वीतून आर्मीमध्ये गेलेला आहात आणि तिथं 15 वर्ष सेवेनंतर ग्रॅज्युएशन इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळतं ते इकडं ग्राह्य धरलं जातं डिग्री सर्टिफिकेट म्हणून. ही गोष्ट लक्षात ठेवा, डिग्री सर्टिफिकेट म्हणून ते ग्राह्य धरलं जातं. आता उद्योग निरीक्षक सारखं पद आहे, इकडं काय लागतं, या ठिकाणी अभियांत्रिकी पद्धती म्हणजे इंजिनिअरिंग लागतं, सिव्हिल वगळून सगळे इंजिनिअरिंग किंवा BSc लागतील. तर इथं तुम्ही मिलिटरीमध्ये EME, सिग्नल, IFA टेक्निकल विंगमध्ये जर डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला इथं पात्र धरलं जातं. EMVIचं तुम्हाला आता मी सांगितलेलं आहेच की AFE, नेव्ही, आर्मी, आर्टिफिशियल अप्रेंटिस याचे 4 वर्षाचं तांत्रिक प्रशिक्षण तुम्हाला लागतं. त्यासाठी तुमचं व्हेरीफाय करून घ्यायचं असेल तर त्या नंबरवरती पाठवून द्या, मी तुम्हाला तिथं क्लिअर कट सांगेन. आता पुढचं बघा, ज्यावेळेस तुम्ही MPSCचा फॉर्म भरता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्ही तिथं करायची असते, तुम्हाला KYC प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस पूर्ण करता, तुमचा आधार नंबर वगैरे सगळं टाकता आणि त्यावेळेस MPSC मध्ये MPSC ऑनलाईन साईटवर जाता, क्रिएट प्रोफाईल म्हणून जाता, KYC करून घेता, आधार कार्डचा नंबर वगैरे टाकून मोबाईलनं व्हेरीफाय करून घेता, OTP वगैरे येतो, आधार व्हेरीफाय होतं, मोबाईल नंबर व्हेरीफाय होतो. आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस प्रोफाईल भरता त्यावेळेस पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, आर यू एन एक्स सर्व्हिसमॅन. तिथं यस करायचं. तिथं जर नो केलं तर मग तुम्ही पुढं काही सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायला तुम्हाला विचारत पण नाहीत आणि मग तिथंच तुम्ही डिस्क्वालिफाय जाता. म्हणून फॉर्म भरताना चांगल्या तज्ज्ञ माणसाकडून फॉर्म भरून घ्यायचा. का तर काल एक जणांना फॉर्म भरत असताना एक अशी चूक केली फॉर्म भरताना की त्यामध्ये विचारलं की ह्याच्या अगोदर स्टेट सर्व्हिसमध्ये तुम्ही जॉबला होता का, तिथे येस केलं.
कोणी कॉम्प्युटर कॅफेवाल्यानं, त्याला काय वाटलं हे जॉबला होते, बरोबर आहे, मग आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, स्टेट सर्व्हिसचे विचारले होते, त्यानं येस करून टाकलं. आता काय झालं, एकदा तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई झाले की तुम्हाला फक्त वयाचं रिझर्वेशन मिळतं, जागेचं मिळत नाही. लक्षात आलं का? म्हणजे एकदा तुम्ही स्टेट सर्व्हिस मधली नोकरी जॉईन केली इकडं आणि परत स्टेट सर्व्हिसची राज्य शासनाने दुसऱ्या पदासाठी फॉर्म भरचाल तर तुम्हाला फक्त वयाचं रिझर्वेशन लागू होतं, तिथं तुम्हाला बाकी रिझर्वेशन लागू होत नाही. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, ही माहिती तुमच्या प्रोफाईलमध्ये विचारली जाते. आता जो ज्याला प्रश्न आहे की आम्ही अजून रिटायर झालो नाही परंतु आमच्याकडे एनओसी आहे, काही जण रिटायर झालेले आहेत, सगळे डॉक्युमेंट आहेत, पर त्यांनी एमपीएससीचा फॉर्म भरताना प्रोफाईलमध्ये हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट नीटनेटके भरायचे. पहिला पॉइंट, सगळ्यात पहिला इंग्लिशमध्ये असतं की स्वतः माजी सैनिक आहात का आणि सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली का, तिथं येस करायचं. त्यानंतर तुम्ही कोणत्या दलामध्ये होता, तिथं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्यामध्ये जे आहे तिथं तुम्ही टिक करायचं. टिक करायचं, वेगळं काय करायचं नाही. नियमित भरतीची तारीख, आता या ठिकाणी तुम्ही ज्या टायमाला भरती झालेला आहे ते तुमच्या डिस्चार्ज बुकवरती तारीख असते, तुमची एनरोलमेंट डेट म्हणून तिथे येते, ती डेट इथं मेन्शन करायची आहे. त्यानंतर तुमची निवृत्तीची तारीख. आता इथं ह्याची गरज नाही की तुम्ही फॉर्म म्हणजे परीक्षेच्या आधीच निवृत्त झाला पाहिजे, ह्याची आवश्यकता नाही, ह्याची आवश्यकता नाही. तुमची भले आज तुम्ही पुढच्या वर्षी 1 वर्ष नंतर तुम्ही रिटायर होणार आहे आणि तुम्हाला डिपार्टमेंटची एनओसी आहे तर ती तारीख सुद्धा तुम्ही टाकू शकता. म्हणजे जे रिटायर झाले त्यांनी डिस्चार्ज बुक मधल्या अधिकृत तारीख टाका की ह्या तारखेला मी रिटायर झालोय, ती तारीख टाका. परंतु जे रिटायर व्हायला 3 महिने, 4 महिने, 5 महिने बाकी आहेत आणि त्याची तारीख आहे 1 मे 2027 ला मी रिटायर होणार आहे, बिनधास्त तारीख टाका, बिनधास्त तारीख टाका, तरी सुद्धा तुम्ही ह्या ऍड साठी क्वालिफाय असता. मग बरोबर आहे, तुम्हाला एनओसी दिली म्हणजे तुम्ही एक सर्व्हिसमॅनचा लाभ घ्या, त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अभ्यास करून परीक्षा काढा, तिथं तुम्हाला कोण अडवत नाही. त्यानंतर एकूण सेवा काळ कॅल्क्युलेट होऊन तिथं समोर येतो तुमच्या, त्यामध्ये काय नाही, अपंगत्व पेन्शन आहे का, असेल तर येस करा, नसेल तर येस करू नका. नाहीतर तुम्ही येस करून बऱ्याचशा भरतीसाठी मुकचाल, जसं एक्साइज इन्स्पेक्टरसाठी मुकचाल, जसं की तुम्ही पाहतो की इथं आरटीओ साठी मुकचाल, असेल तर येस, नसेल तर नाही. त्यानंतर यापूर्वी आरक्षण वापरून नोकरी केलेली आहे का, आरक्षण वापरून नोकरी केलेली आहे का, म्हणजे तुम्ही याच्या अगोदर राज्य शासनाची नोकरी केली का, केली असल्यास येस करा, नसल्यास नो करा. नाहीतर येस केल्यावर तुम्हाला माहित आहे काय होतं, तुम्हाला फक्त लागू होतं वयाचं रिझर्वेशन. ओके, हे पॉइंट नीट वाचायचे फॉर्म मध्ये, हे पॉइंट नीटनेटके फॉर्म मध्ये वाचायचे आणि मग भरायचे. तदनंतर आपण पाहतो तुमच्याकडं हे डॉक्युमेंट असतात बा, जसं की डिस्चार्ज बुक, त्यामध्ये एकूण सेवा, भरती सेवा मुक्तीची तारीख सिद्ध करणारा मेन दस्तावेज असतो, त्याची सर्व पानाची पीडीएफ एकत्र करून अपलोड करायची. बरोबर आहे. ते नसेल तर एनओसी जे आहे तुम्हाला, जे आता जे सर्व्हिस मध्ये आहेत, वर्षान रिटायर आहेत, ते एनओसी अपलोड करा. डिस्चार्ज बुक नसेल तर एनओसीची सगळी पानं एकत्र करायची, व्यवस्थित त्याची पीडीएफ बनवायची मग अपलोड करायची. आणि जर डिस्चार्ज बुक असेल तर प्रॉब्लेमच नाही, म्हणजे ऑलरेडी रिटायर आहेत त्यांच्यासाठी काहीच अडचण नाही, ते डिस्चार्ज प्रमाणपत्र राहतं त्यांचं, बरोबर आहे ना. त्यानंतर सेवानिवृत्तीचा आदेश, यापैकी कोणतंही आपण तुम्ही एक अपलोड केलं तर चालतं. पेन्शन पेमेंट ऑर्डर आहे ते जरी अपलोड केलं तर चालतं. माजी सैनिक ओळखपत्र, हा ओळखपत्रासाठी सेपरेट अपलोड येतं, परंतु हे तुम्ही अपलोड करणं गरजेचे आहेत कागदपत्र. ज्यांच्याकडे एनओसी आहे त्यांनी एनओसीच अपलोड करा आणि ज्यांच्याकडे डिस्चार्ज बुक आहे त्यांनी डिस्चार्ज बुक अपलोड करा, काही अडचण येणार नाही, यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. हा, पुढे बघा. आता बघा ह्यामध्ये त्यानंतर काय विशेष गरज नाही, चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे ते सगळं जे आहे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन जिल्हा सैनिक केंद्र जे प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी प्रमाणपत्र वगैरे ते घ्या आणि ते प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करायचा, जो कॉलम येतो तिथं अपलोड करा. ज्याच्याकडे नाही त्यानं एनओसी केली तरी पण जमतं. आता बघा
पुढचा विषय इथे येतो की आपण पहिल्यांदा बघा की PPO अद्याप मिळाला नाही, अर्ज करता येतो का, हा तुमच्या मनात पहिला प्रश्न आहे. तर हो, PPO क्रमांकावर जी डिस्चार्ज बुक किंवा NOC ह्यापैकी काही अपलोड केलं तरी फॉर्म भरता येतो. जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिला मोठा प्रश्न म्हणजे ज्यांचे अजून 1 वर्षांनी रिटायरमेंट आहेत तेही फॉर्म भरू शकतात, रिटायर झालेले फॉर्म भरू शकतात. तर रिटायर झालेत त्यांच्याकडे PPO असतो, त्यांच्याकडे डिस्चार्ज बुक असतं, आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे NOC असते, ते अपलोड करा. पुढचा प्रश्न आहे, मी पुढील 3 महिन्यात नोकरी निवृत्त होणार आहे दावा करता येतो का? येस, काय अडचण नाही. हा, केवळ माजी सैनिकाचं ओळखपत्र अपलोड केलं तर चालेल का? तर नाही. ओळखपत्रासोबत तुमचं डिस्चार्ज बुक किंवा डिस्चार्ज बुकच्या महत्वाच्या पानांची PDF अपलोड करणं गरजेचं आहे. मूळ डिस्चार्ज बुक माझं गहाळ झालंय, काय करावं? हरवलंय तर FIR ची नोंद करा आणि रेकॉर्ड ऑफिसकडनं परत डुप्लिकेट कॉपी काढून घ्या. जर हरवलं असेल तर FIR नोंदवा आधी आणि मग या ठिकाणी नवीन काढा. प्रादेशिक सेना म्हणजे टेरिटोरियल आर्मी पात्र आहेत का? होय, परंतु पूर्ण सेवा केलेली असावी, जेवढी ठरलेली आहे तेवढी. तदनंतर असतो, राज्य शासनात माजी सैनिक कोट्यातून नोकरी मिळाली आहे, पुन्हा लाभ मिळेल का? नाही. आधी लाभ घेतला असल्यास पुन्हा लाभ मिळणार नाही. लष्करी सेवा 14 वर्ष 9 महिने झाले, आर्मी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळेल का? नाही. त्याचं उत्तर आहे नाही. का तर 15 वर्षाची सर्व्हिस पूर्ण असावी लागते. त्यासाठी आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटसाठी. महाराष्ट्राबाहेर सेवा केली पण डोमासाईल महाराष्ट्राचे आहे, पात्र आहे का? म्हणजे तुम्ही केंद्र शासनाची, बाहेरच्या राज्याची कुठली नोकरी केलेली आहे, म्हणजे आरक्षणाचा लाभ घेऊन सैनिक कोट्याचा लाभ घेतलेला आहे पण राज्य शासनाचा घेतलेला नाही. जसं मिलिटरीतनं आला तुम्ही बँकेमध्ये जॉबला लागला, मिलिटरीतनं आला तुम्ही रेल्वेमध्ये जॉबला लागला, तिथे एक सर्व्हिसमॅनचा लाभ घेतला. तर असे उमेदवार केंद्रात नोकरी करू किंवा बाहेरच्या राज्यात नोकरी करू, आपल्या राज्यात जर पहिल्यांदाच प्रयत्न करतायत तर ते पात्र आहेत, त्यांना अर्ज करता येतो. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. तदनंतर पुढचा प्रश्न आहे की MUA साठी तुमच्याकडे जड वाहनाचा परवाना नसल्यास तुम्ही अर्ज करू शकता का? तर या ठिकाणी आपण पाहतो तुम्हाला इथंही 2 वर्षांनंतर अपलोड केला तरी चालतो. म्हणजे RTO साठी जड वाहन परवाना 2 वर्षांना अपलोड केला तरी पण चालतो. इथंही 2 वर्षाची सवलत आहे. तदनंतर आणीबाणीकालीन अधिकाऱ्याच्या वयोमर्यादात सवलत आहे का? तर ते आहे. EWS माजी सैनिकांना उत्पन्नाचा दाखला लागतो का? बघा, EWS ला उत्पन्नाचा दाखला लागतो का? तर यस, EWS काढायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो. OBC माजी सैनिकाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागतं का? तर हो, SC ST वगळता इतर मागासवर्ग जे सगळे येतात त्या प्रत्येकाला काय लागत असतं? नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागत असतं. नौदलानं दिलेली पदवी MPSC स्वीकारतं का? जसं आर्मी ग्रॅज्युएशनचं दिलं जातं तसं नेव्हीची पदवी दिली जातं, त्याचा स्वीकार केला जातो का? तर त्याचे उत्तर काय? यस. त्याचे उत्तर यसच आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता परीक्षा नॉर्मलायझेशन आहे ते काय असतं? तर नॉर्मलायझेशन बद्दल मी तुम्हाला नंतर नीटनेटकं सांगेन. आता परीक्षेचं माध्यम कोणतं असतं तुमच्या? तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून परीक्षा दिली जाते. ह्या ठिकाणी तुमचं राज्य बाहेरच्या राज्यातलं जातीचं प्रमाणपत्र आहे, कास्ट सर्टिफिकेट चालतं का? नाही. तर ह्याच राज्यातलं कास्ट सर्टिफिकेट आणि ह्याच राज्यातलं डोमासाईल असेल तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आता बघा, ह्यामध्ये आपण पाहतो माजी सैनिकांची जागा जर रिक्त राहिली, ह्या ऍडमध्ये भरली गेली नाही तर काय केलं जातं बघा. जर पात्र उमेदवार मिळाला नाही तर प्रचलित धोरणानुसार ह्या ठिकाणी पुढच्या ऍडमध्ये त्या जागेचा विचार केला जातो. एकापेक्षा जास्त पदासाठी स्वतंत्र अर्ज करता येतो का? तर याचा एक नियम आहे, तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या वर्षी 5 एक्झाम दिलेल्या आहेत आणि 5च्या मुख्य परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत आणि ह्यातला क्लर्कचा रिझल्ट तुमचा आलाय
आणि यांनी सांगितलं 2 महिन्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि 2 महिन्यात हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला पुढच्या 8 दिवसात जॉईन करायचे. पण तुम्हाला असं वाटतंय की कालवा निरीक्षकचा माझा रिझल्ट येणार आहे किंवा तलाट्याचा पुढचा माझा रिझल्ट येणार आहे आणि आता हे जॉईन केलं आणि एकदा लाभ घेतल्यावर तर परत लाभ घेता येत नाही, काय करावं लागेल? हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला स्पष्ट सांगतो. स्पष्ट आहे का? समजा एखादी परीक्षेची पूर्व घेतली जाते, त्यानंतर त्या परीक्षेचा फायनल निकाल लावला जातो. ह्या 1.5 वर्षात या 2 वर्ष ह्या एखाद्या प्रक्रियेला जातात. तर इथून इथपर्यंत तुम्ही जेवढे परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत, इथून इथपर्यंत तुम्ही जेवढे परीक्षांचे फॉर्म भरलेले आहेत, त्यामध्ये जरी तुम्ही हे क्लर्क जॉईन केलं आणि यातला तुमच्या आवडत्या पदाचा रिझल्ट आला, तरी तुम्ही एक सर्व्हिसमॅन मधूनच तो रिझल्ट असतो, तो जॉईन करू शकता. पण ह्याचा निकाल लागला, तुम्ही जॉईन झाला किंवा निकालामध्ये इथं पास झालाय आणि मग एखाद्या एक्झामचा तुम्ही फॉर्म भरला, तर तुम्हाला लाभ कशाचा मिळेल? फक्त वयाचा लाभ मिळेल. कशाचा मिळेल? वयाचा. कळतंय का? हे नीटनेटकं ध्यानात घ्या. हा, त्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, फॉर्म भरताना महत्वाची चूक असते एक सर्व्हिसमॅनला नो करणं, अस्पष्ट कागदपत्र अपलोड करणं, डिस्चार्ज बुक न पाहता अंदाजे सेवा काळ वर्ष दिवस महिना भरणं, त्यानंतर आधारात आणि लष्करी नावामध्ये विसंगती असणं, अशा किरकोळ कारकोळ चुका करू नका. बाकी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. पण तरीही काय प्रश्नाची उत्तरं जर बाकी असतील तर कमेंटमध्ये मला कळवा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. आणि दुसरी गोष्ट, आजपासून दणक्यानं अभ्यासाला सुरुवात करा आणि इथं ही बॅच आहे, ही बॅच जॉईन करा. का तर ही बॅच अशी आहे की ही बॅच घेतल्या बाहेरच्या एका पुस्तकाची नव्हे, एका साध्या नोट्स नव्हे, एखाद्या व्हिडिओची सुद्धा तुम्हाला गरज भासत नाही. एवढ्यावरच तुमचा निकाल येतो आणि हे आपल्या अकॅडमीनं वारंवार सिद्ध करून देखील दाखवलेलं आहे. म्हणून आजचा सेशन आवडला असेल तर गरजवंत मित्रांपर्यंत नक्की पाठवा आणि तुम्ही सुद्धा याला लाईक आणि शेअर नक्की करा. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.